आज धरणे आंदोलनासाठी जिल्हाधिकारी समोर बसलेले आहेत। गुरुद्वारा बोर्डामध्ये 3 वर्षापासून चालू असलेला कथित भ्रष्टाचार त्याला आळा घालण्यासाठी दीपक सिंग गल्लीवाले आणि संपूर्ण सिंग हे वेळोवेळी शासनाकडे निवेदन देऊन मागणी करत असताना शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आहेत। आम्हाला शासनाला असे जागण्यासाठी फार प्रयत्न केले, पण शासन मान्य असलेले प्रशासक विजय सतबीर सिंग यांनी जो भ्रष्टाचार केला त्याचे वेळोवेळी पुरावे हे सर्व शासनाकडे दाखल केले असताना शासनाने याबद्दल कोणती भूमिका घेतलेली नसून कोणती SIT चौकशी फिकशी काय लावलेली नसून आणि विजय सतबीर सिंग यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला एवढे खतपाणी टाकलेले आहेत की ते आम्ही सांगू शकत नाही। आणि जे कानून रीत्याने जे करायचे असते ते करण्याऐवजी ते सोडून त्यांनी आपल्या भ्रष्टाचाराचा एवढा गोंधळ माजवलेला आहे। शासन त्यांना पाठबळ काढत आहे की काय असं मला वाटत आहे। वेळोवेळी कोणत्याही जमिनीच्या प्रकरण असो, बिल्डिंगाचे प्रकरण असो, कोणत्याही प्रकरणामध्ये आणि त्यांनी स्वतः महसूल मंत्री सादर असताना त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की ते भ्रष्टाचार आहे, कबूल केले। शासन नियुक्त असताना शासनाची जिम्मेदारी आहे की जो प्रशासक आहे त्याच्या कार्यकाळाच्या भ्रष्टाचार झाला असेल ते शासनाची ही जिम्मेदारी तेवढीच बनते। त्याबद्दल आपण कारवाई आतापर्यंत केलेली नाही, त्यांना बरखास्त केलेले नाही। आमची आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे या निवेदनामार्फत आज धरणे नांदेड जिल्ह्याच्या सर्वच लोकांचे आकर्षित करण्यासाठी आम्ही सर्व आमदारांना खासदारांना वेळोवेळी जाऊन भेटलो। त्याबद्दल त्यांनी शासनाकडे सादर केले असताना कोणी निर्णय घेतला नाही, अशी आमची मागणी आहे। जेवढे शक्य हो सकते तेवढे त्यांनी याबद्दल योग्य निर्णय घेऊन शासनाने त्वरित प्रशासक बरखास्त करावा ही आमची मागणी, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। धन्यवाद। मागील 2 वर्षापासून सातत्याने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना आणि जिल्हाधिकारीला वारंवार निवेदन देऊन भ्रष्टाचार जे इथं गुरुद्वारा एक धार्मिक संस्था असून देश विदेशाचे याच्यावर आस्था असून लोकांनी इथं भ्रष्टाचार करू नये म्हणून आम्ही सातत्याने 2 वर्षापासून पुरावे सहित अनेक निवेदन देऊन कारवाई व्हावी म्हणून निवेदन दिलेले आहे। मात्र प्रशासक किंवा जिल्हाधिकारी हे कसलीही कारवाई केली नाही नसल्याने आम्ही आज इथं बसलेला आहे। आणि जे आमचे कर्मचारी वर्ग आहे ते काही कर्मचारी घोटाळे करत आहे, बाकी 90% एकदम चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे। आणि जे भ्रष्टाचारी आहे त्यांना वारंवार प्रमोशन इलिगल हे देत आहे, इन्क्रीमेंट देत आहे। हे पुरावे सहित आम्ही सादर केलेलं आहे। हे काय करायला वरिष्ठ कर्मचाऱ्यांना हाताला धरून ते सुद्धा भ्रष्टाचार करीत आहे आणि कर्मचारी एक गिणीचून कर्मचारी आहे 5-10 त्या लोकांना धरून हे खूप मोठ्या प्रमाणे भ्रष्टाचार करत आहे। आणि 90% लोक जे इमानदारीने काम करत आहे ते त्यांच्यावर अन्याय होत आहे। म्हणून आज आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेले आहे।